आता आपण आलो वरती, जरा फिरूया वरती आणि मग परत खाली जाऊया. भारताची महाराष्ट्राची आणि पुढे आपली हिंदू संस्कृती. पोचलोय फायनली बघा मंदिराकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाईक पार्किंग वगैरे सर्व आहे एका ठिकाणी. हे बघा बाईक पार्किंग. ते सावळीत लावूया मस्त आहे की. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्ही बघताय आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी मराठीपाडा. आता आपण इथे नुकतंच पोचलो आहे का. बाईक तिथे पार्किंग, गाडी पार्किंगला जागा आहे. आणि कसे आलो इथे त्याचा मोठा ब्लॉग केलेला आहे, तो नक्की बघा. खूप हालत खराब झालेली इथे एकपर्यंत. आणि कसा प्रवास होता तो बघा मोटो ब्लॉगच्या मदतीने. आता आपण आतमध्ये जाऊया, काय आहे तिथे काय नाही तो बघूया आपण आणि एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू आपण. बाकी पार्किंगला वगैरे चांगली जागा आहे तिथे. बाकी खायला प्यायला पण आहेत तिथे, स्वच्छतागृह. आणि एंट्रीला जाऊया आता आपण, काय आतमध्ये कसं आहे काय बनवलं आहे. पहिल्यांदा आलो आहे मी. चला बघा आता आपण इथून आलेलो आहे आणि बूट चप्पल वगैरे ठेवायला इथे आहे. पादत्राणे इथे काढावी. आता गर्दी झाल्यावर इथे राहत असेल की ना माहीत नाही किती राहतील. आल्यावर बघा एकदम भारी इथे शंकर भगवानाची मूर्ती एकदम भारी आहे. हे बघा तिकडे एंट्रन्स आहे. एंट्रन्सला दरवाजा बघा भारी एकदम केलाय, महादरवाजा. असे किल्ल्यांना आहेत शिवाजी महाराजांच्या, तसेच दरवाजा इथे केलाय. इथून आपल्याला आतमध्ये जायचं. असा काही आतला नजारा. पहिला आधी आपण आतमध्ये दर्शन करूया आणि मग फिरूया पूर्ण कसं काय बनवलंय ते. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ. शक्तीपीठ का हे मंदिर निर्माण कशात झालेलं आहे की 22 पिढी जी आहे भारताची महाराष्ट्राची आणि पुढे आपली हिंदू संस्कृती वारसा चालवला पाहिजे. काम आहे आणि नित्य स्वरूपाचं मंदिर आहे. आपल्या महाराजांची मूर्ती बघा, काय सुंदर मूर्ती घडवली आहे. या मूर्तीची उंची आहे 6.5 फूट. आणि ही मूर्ती प्रसिद्ध आपले शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली आहे. सलाम आहे तुम्हाला अरुणजी. निर्माण कोणी केला असेल, कोणी असेल तर मैसूरचे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी मूर्ती घडवली. मनमोहक मूर्ती घडलेली आहे. या मूर्तीवरती चेहऱ्यावर बघा निरखून बघा माणसांकडे तुम्हाला महाराज स्मिता हस्ते करतात दिसतील. तुम्ही रायगडावर कोणी गेले नसतात. कोणी गेले रायगडावर? कोण गेलेलं आहे? गेले रायगडावर. रायगडात जो त्या काळी महाराजांच्या वेळेस दरबार असतात महाराजांचा, तसंच तुम्ही समजा की असं कल्पना करा की महाराजांच्या दरबारात पडलेलं आहे. समोर महाराज पडले ना, महाराज दरबार भाग्य आहे की मंदिर हे इथं झालेलं आहे. पण येतो तू आहेस का? एक नंबर कोणाचा आहे? तुझा आहे? कोणाचा आहे? जास्त मार्क कोणाला भेटतात? कोणाचं भेटत नाही. कोणाच नाही वर्गामध्ये कोण आहे?
डिझाईन असतं. पण हे बरोबर ते पत्रव्यवहार करायचं दुसरं नाही करायचं. क्रिकेट नव्हतं बघितलं, क्रिकेट नव्हता बघितलं मग बघितलं तर करा तुम्ही, बोलत काय घाबरता का त्याला? तिकडे शाळेतले काही मुलं आलेत, त्यांना इथे पिकनिकला घेऊन आलेत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपण इथं जाऊया पहिला, वरून नजारा बघूया मंदिराचा. आणि एकदम अति सुंदर बोलायला लागेल असं बांधकाम आहे. हे बघा, बाजूला डोंगर पाठी आणि पूर्ण मंदिराचा नजारा बघा वरून. आपण तिकडून आलो, हे बघा ते छोटंसं असं हे बुरुजासारखं बांधले. सर्व ठिकाणी CCTV आहेत. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधुते राज्यसाधनाची लगबग. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. तर सर्वांचे धन्यवाद. चांगल्या प्रकारे अध्ययन केलं मंदिरामध्ये. आणि या शाळेचे शिक्षक किंवा शिक्षिका ते येऊन मला मुलांना मंदिराबद्दल आणि आपण खाली आलोय. आणि बघा आता इथून चालू करूया. काय काय इन्फॉर्मेटिव्ह लावले आहेत, चित्र वगैरे. आता इकडे बघा हे चित्र आणि त्याच्या खाली त्याच्याबद्दलची माहिती, म्हणजेच एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण जीवन प्रवास इथे मांडला गेलेला आहे. तर नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचं एक चित्र मस्त मोठी फ्रेम आहे मोठं चित्र एकदम भारी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय हे आपले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज इथे एक विक्री दालन पण आहे तिथे बघूया काय काय आहे तर अशा प्रकारे आपण निघतो आता इथून हे बघा अजून एकदा बाहेरून नजारा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि मंदिर खरंच एकदा नक्की येऊन जा एकदम भारी आहे बघण्यासारखं आहे आणि खूप प्रसन्न वाटले आणि इथपर्यंत यायचा व्हिडिओ नक्की बघा आणि इकडचे जे कोणी बघत असतील ना तर नक्की पहिले एक रस्त्याचं काम करा इथपर्यंत येईपर्यंत नाहीतर माणसाची खूप हालत 7 ते 8 किलोमीटरचा रस्ता खराब आहे ते येईपर्यंत सो बाकी एकदम भारी दर्शन वगैरे मस्त एकदम झालं आहे महाराजांचं आणि खूप भारी वाटतं चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन चला तोवर धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय